कॅमेरासमोर पण बोलायला घाबरत होती म्हणजे खूप. पण आता काय नाही वाटत. आता वाटते मी स्वतःसोबतच बोलते. तयारी केली, मला जायचं हॉस्पिटलला, डॉक्टरनी परत बोलवलं होतं म्हणून. चला. आज मी एकटी नाही तर आम्ही दोघी सोबत गेलो होतो डॉक्टरकडे. तर चला, मध्येच उसाचा रस पिला कारण ऊन तापत होतं आणि थोडं थंड वाटावं म्हणून उसाचा रस पिला. आपल्याला वाटते की दुपारी ट्रेनला गर्दी नसते, पण दुपारी पण एवढी गर्दी असते आणि त्यात हे विकणारे यांची पण गर्दीच असते. असं वाटलं जाताना तर गर्दी होती, पण रूमला येताना तरी गर्दी भेटणार नाही, पण सगळं उलटच. दोघी वेळेस जाताना 11:30ला आणि आता 2:45 वाजले येईपर्यंत. तर चला आता मी जरा बघते जेवणाचं वगैरे आणि चेहरा धुते. मी स्किनच्या डॉक्टरकडे गेली होती. मागे माझ्या चेहऱ्यावर जी ॲलर्जी झाली होती त्याच्यासाठी. घरी आली, जेवण वगैरे केलं व झाडून काढलं. आता म्हटलं थोडा वेळ आराम करू कारण ड्युटी. नंतर तुम्ही पोलीस झाले आणि नंतर तुम्हाला फक्त हे रील वगैरे हे सुचतं, पण त्याच्या मागे आमचं स्ट्रगल पण असतं. पूर्ण रात्रभर ड्युटी केली, सकाळी आले, नंतर आवरलं वगैरे, नंतर मी माझा व्हिडिओ शूट केला. आम्हाला आराम पण नाही भेटत आणि वरून लोक बोलायला पण सुरू होतात. टिफिनला काही जास्त काही न्यायची इच्छा नव्हती म्हणून खिचडीच बनवली कारण दुपारी उशिरा जेवण. आता तर सगळ्यात अगोदर एक काम करायचं की माझ्या युनिफॉर्मचं ना एक बटन तुटलं, मला त्या लावायचं आधी, ते लावते. चला काम. तुम्हाला दिसते का सुई लावायला? मला दिसते बरं का. आधी कसं ना, शाळेचं जर एक बटन पण तुटलं युनिफॉर्मचं तर मी पटकन लावून द्यायची, आणि इथं आता आपल्यालाच लावावं लागतं. खूप दिवस झाले तुटलं होतं, खूप दिवस मी हा युनिफॉर्म घातलाच नाही. लय दिवस झाले, आज घालायचं आहे. तर मग आता मम्मी अरे आज घालायचं आहे, तर मग आता सुरू केलं ते बटन लावणं. माझं माहिती आहे का, कायम एकच प्रॉब्लेम आहे, खूप आहे म्हणजे तो, मला कोणतंही काम वेळेवर त्याच्या अगोदर मी करत नाही. आता मी मिनी ब्लॉग पण एडिट केला तर आता वेळेवर केला. हालाकी मी सकाळपासून एक वेळा तरी करू शकत असते. कधी डोकं येईल मला. या कारणांमुळे तर मम्मीच्या हातचे पण बोलणे घ्यायचे. असा विषय आहे तो. नवीन नवीन ना मी तुला कॅमेरा समोर पण बोलायला घाबरत होती म्हणजे खूप. पण आता काय नाही वाटत. आता वाटते मी स्वतःसोबतच बोलते. चालला की आपल्या नेम प्लेटवर आपल्या मम्मीचं नाव होईल, तर बघा माझ्या नेम प्लेटवर माझ्या मम्मीचं नाव आहे, स्वाती बाळू, सॉरी स्वाती शालू बाळू गावळे. भारी वाटतं ना, माझ्या मम्मीला पण खूप भारी वाटते. आपल्या मुलीने आपलं नाव लावलंय म्हणजे. आमचे नाव खूप छोट्या अक्षरांमध्ये आहे. आजं पप्पाचं मम्मीचं आणि सरनेम पण छोटसच आहे, गावंडे. या वर्षी भरती करणारे जर माझा व्हिडिओ बघत असेल तर मुंबईचा विभाग छान द्या आणि भरती व्हा. एक वेळा आपण लागलो ना, मग आपल्याला कोणी काही बोलत नाही. आता घरच्यांची सुरू असतात टोमणे. माझ्या घरच्यांनी नाही दिली, पण मी सांगते. फॉर्म पण झालं गेली. बॅग धुतली होती, वाढली होती तर आणली तिला भरायला. आता टिफिन, थोडंसं सामान भरलं. बॉटल तर भरायचीच राहिली, खालीच आहे. बॉटल भरावू दिली, नंतर सगळं सामान ठेवलं, पाऊच वगैरे ठेवलं. बेल्ट सर्वात महत्त्वाचा, तो जर घरी राहिला म्हणजे मी काही कामातूनच गेली डायरेक्ट. पाऊच वगैरे भरून ठेवलं.
नंतर सगळं सामान वगैरे भरलं, जेवढं जेवढं कामाचं होतं तेवढं. कामापेक्षा पण जास्त सामान बॅगेमध्ये असतेच, कारण कधी कशाचं काम पडेल सांगता येत नाही. बॅग भरून घेतली, अजून वेणी वगैरे घालायची बाकीच आहे. सगळी बॅग वगैरे आवरून झाली. चला म्हटलं आज वेळ आहे तर चांगली काहीतरी हेअरस्टाईल करूया. चांगली तर नाही म्हणता येत, ही मी खूप वेळा करते कारण मला ही आवडते. पण जर ही आत्ता केली तर ही उद्या सकाळपर्यंत जशी तशी राहते. नाईट असली की ही परवडते कारण केस वगैरे निघत नाही बाहेर त्याच्यामुळे. आणि नवीन नवीन पोलीस झालो होतो ना तेव्हा हेअरस्टाईल, नवीन नवीन हेअरस्टाईल करायला खूप आवडायचं. आता तर काही एवढं नाही आवडत नाही म्हणजे आता वेळ पण नसतो, असं वाटतं साधं घालावं आणि निघावं. पण नाईट असली तर ही हेअरस्टाईल खूप कम्फर्टेबल आहे आपल्यासाठी, की आपले केस इकडले तिकडले निघत नाही आणि ती जशी तशी राहते. म्हणून मी हेअरस्टाईल जास्त घालते, शक्यतो नाईटला घालते. कारण की माझे केस कुरड आहे ना, त्याच्यामुळे जास्तच बाहेर निघतात. म्हणून छान ही हेअरस्टाईल घातली, केस वगैरे बांधून घेतले. वेळ होता म्हणून, कारण आज जेवणात जास्त काही बनवलं नाही म्हणून वेळ होता आणि ड्युटीला पण जवळच जायचं होतं, मग काही टेन्शन नव्हतं. मला वेळ होता म्हणून ही हेअरस्टाईल घातली, म्हणजे उद्या सकाळपर्यंत केस विस करायचं कामच नाही. चला तर मी सध्या ड्युटीला, भेटूया नेक्स्ट व्लॉगला. आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की मी कशावर व्लॉग बनवू, तसा मी बनवेन. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.